विनंती करतो की पावसाचे दिवस आहेत म्हणून कदाचित लाईट जाण्याची संभावना असते, म्हणून आपल्याला जे काही कन्सेप्ट ठरलेले असतात त्याच्यावर आपण फोकस करू. कारण हा आठवडा आपल्या ठरल्याप्रमाणे, इकडे लक्ष द्या, आपण ऑलरेडी लेट आहोत. त्याचं पण मी आज दुसऱ्या सत्रामध्ये मी एक्सप्लेन करेल. पण आज मला कन्सेप्टवर, कारण तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला सबमिशन करायचंय या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये. त्याचं पण थोडंसं आपण लेट काही गोष्टी करतोय, त्या मी सेकंड सत्रामध्ये बोलतो तुमच्याशी सर्वांशी जे आहे ते. ओके ना, डेट वाईज सर्व बोलतो. पण आधी कन्सेप्टवर आपण फोकस करू. मग काही परत एकदा सांगतो, मी शेवटच्या क्षणापर्यंत रात्री 12 जरी वाजले लाईट असली तरी मी प्रत्येकाशी बोलायला तयार असतो. ते नंतर वैयक्तिक प्रत्येकाचे काही डाऊट्स असतील तर ते आपण नंतर शेवटी बोलू. ओके ना, क्लास झाल्यानंतर. आणि मी कधी तुम्हाला सर्वांना विचारल्याशिवाय मी क्लास बंद नाही करत, म्हणून आपण शेवटी बोलू. सुरुवातीला कॉमन जो काही आपला टॉपिक आहे त्याच्यावर फोकस करू. काल आपण बोलल्या बोलण्याच्या याच्यात आपला अर्धा तास वाया गेला. नंतर लाईट गेली तर नंतर रात्री मला वाटतं 11:05च्या समथिंग काहीतरी लाईट आली. मला वाटलं मी कुठल्या तरी एका ग्रुपला मेसेज टाकला, पण दुसऱ्या ग्रुपला मला नाही टाकता आला. कारण प्रॉब्लेम असा आहे की मला मोबाईलवर नाही क्लास अटेंड करता येत. जे माझं वीकनेस आहे ते मी खरंच सांगतो. मला मोबाईलवर कधीच क्लास अटेंड करता नाहीत. मला मला सिस्टमवरूनच क्लास अटेंड करता येतो. ओके ना. आणि अंधारात तर मी काही करू पण नाही शकत. त्याच्यापेक्षा आपण बंद केला, क्लास पण बंद झाला, आणि आपण क्लास बंद झाल्यानंतर पुन्हा जॉईन करू शकत नव्हतो. मला वाटतं मला योगिता ताईंचा 11:05च्या आसपास फोन आला, तेव्हा आपण क्लास काही करू शकत पण नव्हतो. सो ओके, नो प्रॉब्लेम. आपल्या आज कन्सेप्टवर जाऊ. डाऊट्स असतील, नाही समजले, 1 to 1 मी सर्वांना मदत करेल, सांगेल. मला तुम्ही मेसेज करा, तुम्हाला जे नाही समजलं ते मला क्लासमध्ये बोलता येतं. पण मेसेज करायला तुम्ही केले पाहिजे. सो ओके, मला वाटतं रेकॉर्डिंग सुरू केलंय का? मी प्रेझेंटेशन प्रमाणे जातो. म्हणजे आपल्याला बोला. प्लीज 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 बोलू नका कोणी आता. ओके, एकच मिनिट फक्त. समथिंग इज, एक जस्ट मिनिट. प्रेझेंटेशन थोडंसं ओपन करून घेतो म्हणजे आपल्याला जाता येईल. प्लीज एक जस्ट मिनिट, एक मिनिट, एकच मिनिट हा फक्त. कारण ते काल लाईट गेल्यामुळे काय झालं ना, मला प्रॉब्लेम येतोय. ओ माय गॉड, ओ माय गॉड. ते जे काल लाईट गेल्यामुळे काय झालं माहिती का, मोठा लॉस झाला, बिग लॉस. काय झालं माहिती का, लाईट गेल्यामुळे ते प्रेझेंटेशन बंद झालं. आज 9 10 10 तारीख आहे ना. ठीक आहे, काय हरकत नाही, सापडलं. ॲटो 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 म्हणतात ना त्याला, ॲटो सेव्हिंगचा एक मोड असतो, त्याच्यामध्ये सापडलं. बरं झालं, नशीब. परत ताईंनी म्हटलं असेल, माझा वेळ गेला असता. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. काय झालं असतं, लाईट गेल्यामुळे जे काही प्रेझेंटेशन आपण ओपन केलेलं होतं, योगिताताई, त्याच्यानंतर मी, मला वाटतं आत्ताच ओपन केलं. आता मी जेव्हा प्रेझेंटेशन ऑन केलं ना, ते ॲटो सेव्ह मोडमध्ये जाऊन ते दुसरीकडे सेव्ह होतं. म्हणून ते लकीली आपल्याला सापडलं. सो ओके, आपण प्रेझेंटेशन व्हॉइस प्रमाणे जाऊ. ओके. सो ऍक्च्युली हे कालसाठी बनवलेलं प्रेझेंटेशन होतं. सर्वजण इकडे लक्ष द्या. असं समजायचं काल 9 जून होती, आज 10 जून आहे. पण हे आपल्याला काल कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची होती, कारण या आठवड्यात याची प्रॅक्टिस, याचं सबमिशन, आणि आपल्याला फायनल एक्झामची तयारी, हा एक आपला आता अजेंडा आहे. सर्वजण इकडे लक्ष द्या. मग याच्याबद्दल पण काही कोणाला कॉन्ट्रावर्सी किंवा काही डाऊट्स असतील किंवा काही बोलायचं असेल तर मी सेकंड सत्रामध्ये बोलेन. पण पहिले आपल्या कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. सो काल अचानक मला वाटतं मी कुठल्या ताईंबरोबर बोलताना हे 2-3 कॅल्क्युलेशन आपण ऍड केले होते. की तुम्हाला काही डाऊट येतोय, आणि जर डाऊट येत असेल तर आपण हे 2 कॅल्क्युलेशन करूया. सो पुन्हा परत सर्वांनी वेळेच्या आत, सर्वांनी अबॅकस टूल घ्या. सर्वांनी माझ्यासमोर रॅन्डमली ज्या कोणी ताई दिसत आहेत, ज्या कोणी असतील, XYZ मला माहित नाही, त्या ताई पूर्ण कॅल्क्युलेशन एक्सप्लेन करतील. सुषमा माळी ताई, तुम्ही पहिले दिसतायत, लवकर माईक ऑन करा, कॉन्फिडंटली प्लीज एक्सप्लेन करा. अपेक्षित असं आहे, लक्ष द्या, पुन्हा परत सांगतो, देवा शपथ खोटं बोलणार नाही, खरं सांगतो. जर अबॅकस टीचर बनायचं असेल तर आतापर्यंत 2 महिन्यात जे ट्रेनिंग घेतलं ना, हे ट्रेनिंग जगातलं फक्त वन ऑफ द वन ब्रेन ट्रेन एज्युकेशन तुम्हाला ट्रेनिंग देणारं एज्युकेशन आहे.
एका लेवलला 3 दिवस 2 दिवसापेक्षा जास्त कोणी ट्रेनिंग देत नाही. परत सांगतो, 50,000 रुपये भरायचे, 3 दिवस ट्रेनिंग घ्यायचं, 50 लेकरांचं ऍडमिशन करायचं, 50 50 50 लेकरांचे पुन्हा परत त्यांना 300-300 रुपये तुमच्या मिळालेल्या फीज मधून द्यायचं. 50 मुलं झाले तर पुन्हा परत ते समजून चालतात की आता तुम्हाला सेकंड लेवलचं ट्रेनिंग द्यायचं आहे. अशा पद्धतीने काम होतं मार्केटमध्ये. पण पुन्हा परत सांगतो, जर 2 महिन्यामध्ये अपेक्षित आहे, पुन्हा परत सांगतो, तुम्ही एकदम वेल ग्रॅज्युएट, वेल एक्सप्लेन करणाऱ्या किंवा वेल एज्युकेटेड टीचर तयार झाल्या पाहिजे. ही अपेक्षा या 2 महिन्यामध्ये, आणि ती अपेक्षा इथं दिसली पाहिजे. जर तुम्ही सर प्रामाणिकपणे फर्स्ट मेहनत केली असेल तर ते इथं दिसेल आता सर्वांचं. सुषमाताई, फर्स्ट नंबर. प्लीज. सुषमाताई, पहिलं एक्सप्लेन करा प्लीज, पहिलं हो, कॅल्क्युलेशन थोडंसं ठीक आहे फास्ट. ओके. सर. 8,666 थाउजंड फ्रॉडवर एक मिनिट, एक 8,000. मिनिट, थांबा 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 थांबा. मनीषा तांबेताई, तुमचं माईक ऑन करायची गरज नाहीये. खूप सारा आवाज येतोय तुमच्या घरातून. आता हे थोडंसं कोणीतरी एक्सप्लेन करताय तर माईक बंद ठेवा प्लीज. सुषमाताई, फक्त तुम्ही बोलणार. सॉरी. हां, हा, ठीक कंटिन्यू ताई. ओके. आहे. 8,666 800,000 रॉडवर डायरेक्ट अवेलेबल, सॉरी 8,000 रॉडवर डायरेक्ट अवेलेबल आहे. 100 रॉडवर डायरेक्ट अवेलेबल आहे. 60 डायरेक्ट अवेलेबल आहे 10 रॉडवर, अँड 6 इज डायरेक्ट अवेलेबल ऑन युनिट रॉड. -202 -200 is not available on 100 rod, so we are using the formula -500 plus 300 तुम्ही and ऍप्लिकेशन plus. बरोबर केलेलं आहे. इकडे लक्ष द्या. पुन्हा परत मी इथंच टोकतो, कारण प्रत्येक चूक ही चूक आहे हे असं समजून सांगतो. आपण फॉर्म्युला असा लिहिलेला आहे. नाही सर. मग कसा लिहिलेला आहे? साऱ्या गावाला ऐकू जाईल अशा पद्धतीने कुठेतरी धाब्यावर बसून किंवा जिन्यात बसून किंवा बाथरूम सिंगर सारखं कुठेतरी बसून कधी फॉर्म्युला बोलून बघितलेले आहेत? 1,00,000 रुपये हो. आपण भरलेले आहेत अप्रोच मध्ये. मग सांगा मला फॉर्म्युला कसा आहे? -2 is equal to +3 -5 मग हेच अप्लाय करायचं इथं पण 100च्या रॉडवर. on 100 rod, and -2 is not direct available on units rod, so we are using the formula +3 -5 वंडरफुल. नाऊ इज क्लिअर. व्हेरी plus गुड. 1,000 plus 1,230. 1,000 is direct available on 1,000 rod, and 200 is not available on 100 rod. So we are using the formula -3 plus 5 व्हेरी on गुड. 100 rod. -3 plus 5 on 100 rod. Plus 30 is direct available on 10th rod. So next, -6,642 -6,000 is direct available on 1,000th rod. -600 is direct available on 100th rod. -40 direct available on 10th rod, and -2 is direct available on unit rod. सो आन्सर इज Answer is 3,052. 3,052. वंडरफुल. छान एक्सप्लेन केलं तुम्ही. थोडंसं मी रागवलो, पण त्याचा नंतर फायदा पण झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही अरे सर. सुधारणा पण केली आणि वेल हो. एक्सप्लेन केलं. सो थँक्यू. वंडरफुल. सो नेक्स्ट इज द माझ्यासमोर योगिताताई दिसत आहेत. योगिताताई जाधव, मालेगाव. ताई, सेकंड नंबरचा एक्सप्लेन करा जे तुमच्याकडे आले. थोडंसं फास्ट. 300 is direct available on first. आपलं फर्स्ट कॅल्क्युलेशन साठीची फर्स्ट आहे संख्या आहे 314. So 300 is direct available on 100 rod, 10 is direct available on 10th rod, and 4 is available on unit rod. Then next calculation 201.
200 is not available on 100 rod, then we are using the formula minus 300 plus 500, and 1 is not available on unit rod, then we using formula minus 4 plus 5. Then next minus 101. Minus 100 is not available on 100 rod, then use formula plus 400 minus 500, and minus 1 is not available on unit rod, then using minus 5 plus 4. Then 303. प्लस 4 300 is मायनस 5 योगिता ताई, प्लस 4 मायनस 4 5. minus 5. Okay, Okay. sorry, sir. हा Then 303. 300 is not available on 100 rod, then use formula minus 200 plus 500, and 3 साठी plus minus 2 plus 5. Then answer is 757. परत एकदा बघा आन्सर. 717. हम्म. 17. Yes, sir. दिखता कुछ आहे और बोलते कुछ आहे ना, असं म्हणतात. आपण ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो आपला कधी कधी. जे आहे ते मुलांचं पण असं चुकतं, आणि मुलं पण असं आन्सर लिहितात, आणि मग मुलं पण परीक्षा हॉलमधून बाहेर येतात आणि सांगतात आमच्या मुलाला सर्व करेक्ट येतं हो, पण त्या टीचरला चेक करता आलं नाही, त्या टीचरने 2 मार्क मायनस केले. हे असे नंतर बहाणे मुलं बनवतात आणि पालक आपल्याकडे सांगतात. पण जे फॅक्ट आहे, तुम्हाला पण लक्षात येत असेल की आपण जरी ओव्हर कॉन्फिडन्स असतो ते काय होतं. इथं मी थोडासा चेंज करेल. सुषमाताई आणि योगिताताई वेल एक्सप्लेन केलं, पण अजून मला कसं अपेक्षित आहे मी तुम्हाला थोडंसं, तुम्ही आता इथं मी थोडंसं सुषमाताई आणि योगिताताईंनी जे एक्सप्लेन केलं तिथं मी मुद्दाम तुम्हाला सांगेल की जेव्हा तुम्ही 1000च्या रॉडवर गेले, तिकडे लक्ष द्या प्लीज प्लीज. 1000च्या रॉडवर गेलेत आणि जेव्हा 1000च्या रॉडवर म्हणतात 8666, तेव्हा हा जो 8000 आहे ना, हा खूप हेवी वाटतो, आणि 600 पण खूप हेवी वाटतो. इकडे लक्ष द्या. किंवा जेव्हा तुम्ही म्हणतात 1230, हा 1000 पण खूप हेवी वाटतो. सर्वजण लक्ष द्या मी काय सांगतोय. तुम्हाला माहिती आहे संख्या तुम्हाला रीड करतायत तुम्ही, पण 1000चं प्लेस पण तुम्हाला दिसतंय. आपल्याला काही वेळाने बोलायची पण गरज नाही, नुसतं नजरेला येतंय, नजरेकडनं लगेच ब्रेनकडे मेसेज जातोय, आणि ब्रेनकडनं लगेच हात कॅल्क्युलेशन करतायत. बोलायला पण वेळ नाहीये. पण आपण ऍज अ टीचर आपण एक्सप्लेन कसं करायचं, मुलांना समजून कसं सांगायचं हे आपण शिकतोय. म्हणून सर्वजण पुन्हा परत इकडे लक्ष द्या. मला सांगायचं काय की जेव्हा तुम्हाला 1230 तुम्हाला दिसला, तेव्हा तुम्हाला इमिजिएटली हाच ब्रेनकडे मेसेज आला पाहिजे की मला 1 करायचा आहे, प्लस पण तो 1000च्या रॉडवर करायचा आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. +1 करायचा आहे मला, पण कुठं करायचं आहे लक्ष द्या, मला काय म्हणायचं आहे. हा असा मेसेज आला पाहिजे, मला +1 करायचा आहे, पण तो कुठल्या रॉडवर करायचा आहे, 1000च्या रॉडवर करायचा आहे. आणि मग जर तिथे इन हाऊस फॉर्म्युला असेल ना, तर तिथं पण हीच ऍक्शन झाली पाहिजे, -4 + 5. जर तुम्ही असं बोलायला गेलात ऍक्शन करताना, जर क्विकली मुलं पण की -4000 + 5000, ही खूप मोठं हेवी वेटेड कॅल्क्युलेशन वाटतं. म्हणून ऍक्शन मध्ये जेव्हा तुम्हाला मी ऍडव्हान्स लेवलला मुलं कसे फास्ट करतात हे सांगतोय. मुलांनी जस्ट व्हिज्युअलाइज करायचे की मला +1 करायचं आहे 1000च्या रॉडवर, बट देर इज अ नो अवेलेबल, सो चान्स ऑफ इन हाऊस फॉर्म्युला टक -4 + 5 अशी ऍक्शन झाली पाहिजे. काही बोलायची गरज नाही, -4000 + 5000. पण आता आपण समजून सांगताना मुलांना पण हे समजून सांगू शकतो, -4 + 5 ऑन 1000 रॉड. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. म्हणजे हे करतोय मी, पण हे कशावर करतोय, 1000च्या रॉडवर करतोय. असं तुम्ही गुड टीचर किंवा गुड एक्सप्लेनेशनला जाऊ शकतात, कारण हे नंतर व्हिज्युअल आणि ऍक्शन कंट्रोल कॅल्क्युलेशन असतात. म्हणून इम्पॉर्टंट आहे की फास्ट स्पीड व्हावा, मेंटल अरिथमेटिक व्हावं, आणि व्हिज्युअल मध्ये फास्ट कॅल्क्युलेशन व्हावं. तेव्हा फक्त कन्सेप्ट क्लिअर करतो. 100च्या रॉडवर पण सेम आहे. जर तुम्हाला +2 करायचा आहे, 200 करायचा आहे, तर तुम्ही +200 बोलले की पुन्हा परत ब्रेनकडे मेसेज जातो, खूप हेवी कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यापेक्षा +2 करायचा आहे, पण कुठल्या रॉडवर करायचा आहे, मनातल्या मनात सर्वजण बोला. 2 करायचा आहे प्लस, पण कुठल्या रॉडवर करायचा आहे, सर्वजण मनातल्या मनात बोला. मला होट हालताना दिसत नाही. +2 करायचा, मला 100च्या रॉडवर करायचा आहे. इफ देर इज अ नॉट अवेलेबल 2, मे बी चान्सेस ऑफ नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला ची जर गरज असेल तर बोललो मी, सो इमिजिएटली तुमच्याकडे कॉल आला पाहिजे -8 + 10. पण -8 कुठल्या रॉडवर बोला सर्वजण मनातल्या मनात, -8 100च्या रॉडवर.
आणि +10 कुठल्या रॉडवर? बोला सर्वजण मनातल्या मनात, +10,000च्या रॉडवर. हे असं सिंपल ऍप्लिकेशन बेस तोच आहे. मोमेंटम फास्ट झाला पाहिजे, ऍक्शन ओरिएंटेड फास्ट झाले पाहिजे, व्हिज्युअलायझेशन फास्ट झाला पाहिजे. आणि पुन्हा परत मी आता जे काही मी हट्ट करतो तुमच्यासाठी एक स्टँडर्डायझेशनचा, कारण नंतर तुम्हाला हे फिंगरिंग करायचं मुलांना. आणि जर तुम्ही काही ठिकाणी +5 आणि -4 करतायत आणि काही ठिकाणी -4 आणि +5 करतायत, काही ठिकाणी वेगळा स्ट्रोक वापरतायत आणि काही ठिकाणी वेगळा स्ट्रोक वापरतायत, तर मेंटल अरिथमेटिक करताना मात्र तुमची 100% फसगत होईल आणि तुमचं कन्फ्युजन तयार होईल. आणि मग तुम्हाला नेमकं हे करेक्ट का हे करेक्ट याच्यामध्ये तुम्ही फसाल. म्हणून जे स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड इज स्टँडर्ड. एकच ऍक्शन प्रत्येक रॉडवर प्रत्येक ठिकाणी स्टँडर्ड ऍप्लिकेशन झाली पाहिजे, ही मात्र अपेक्षा आहे. कोणाची काही अजून कोणीतरी स्वतःला अडकून घेतलं असेल वेगवेगळ्या फसगतीत, त्याच्यातून बाहेर निघा. प्रत्येक फॉर्म्युला मी नेहमी बोलायला सांगितलं होतं, -2 इज इक्वल टू -2 म्हटलं की +3च आठवला पाहिजे इन हाऊससाठी. आणि -2 जर नेक्स्ट हाऊससाठी असेल तर +8च आठवला पाहिजे. हे मात्र एवढं पक्क आता मात्र या लेवलला आपण झालं पाहिजे, कारण आपण जवळजवळ 2 महिन्यापासून हे ट्रेनिंग घेतोय. सायली कदमताई मला दिसत आहे. सायली कदमताई, 3 नंबरचं कॅल्क्युलेशन समजून सांगाल तुम्ही प्लीज. आणि थोडंसं थांबूया आपण इथं. कन्सेप्ट ठरली, त्या वाटलं तर हे तिघं करून घेऊ, नंतर कन्सेप्टवर जाऊ. प्लीज सायली कदमताई थोडं फास्ट माईक ऑन करा. 4070. थोडा आवाज कमी येतो, सॉरी, जोरात बोला. 470. येतोय का सर आवाज? हा बोला, थोडं जोरात बोला अजून. 400 डायरेक्ट अवेलेबल, 100 रॉड, 70 unit rod direct available, +100 पुन्हा परत समजून सांगा, मला नाही समजलं. मी -400. बालवाडीतला विद्यार्थी आहे. मी बालवाडीतला आहे. मी पहिल्यांदा तुमच्या क्लासमध्ये बसलोय. तुम्ही टीचर आहेत, मला पुन्हा परत समजेल असं समजून सांगा. आणि त्या पिल्लांना सांगा 100 आवाज कमी करा म्हणा तुमचा. हा समजा समजून परत. ओके. हा 100च्या रॉड वरती 400 डायरेक्ट अवेलेबल आहे. 17 ऍड करायचे, तर युनिट रॉड वर 70 अवेलेबल आहे. पुन्हा परत समजून सांगा, मी बालवाडीतला विद्यार्थी आहे. 100च्या रॉड वरती 400 आपल्याला ऍड करायचे. 470च्या 400 अवेलेबल आहे 100च्या रॉड वरती. 70 अवेलेबल आहे युनिट रॉड वरती. पुन्हा परत समजून त्यानंतर सांगा. 126 नाही ऍड समजलं करायचे. मला. नाही समजलं मला. पुन्हा परत समजून सांगा. 100च्या रॉड वरती 4000 ऍड करायचे. 4000 100च्या रॉडवर होतो. आपण ऍड करणार आहे. सॉरी, 400 ऍड करणार आहे. 70 डायरेक्ट अवेलेबल युनिट रॉड वरती. त्यानंतर 70 युनिट रॉडवर ऍड असतो. करायचे. 70 युनिट रॉडवर असतो. मी 4 वेळा तुम्हाला बोलायला लावलं त्याच्यासाठी. 70 युनिट रॉडवर असतो. 10 रॉड वर. मग पुन्हा परत समजून सांगा, मी बालवाडीतला विद्यार्थी आहे. सांगा परत समजून. 400 डायरेक्ट 100च्या रॉड वरती अवेलेबल आहे आणि 70 10च्या रॉड वरती डायरेक्ट अवेलेबल आहे. ओके. त्यानंतर 126 ऍड करायचे, तर 126 साठी 100 डायरेक्ट अवेलेबल नाही, 100, तर त्याच्यासाठी 400 ऍड करावे लागते. बोला बोला, तुमचा आवाज कमी झाला. पुन्हा परत जोरात सांगा. हॅलो ताई, तुमचा माईक ठीक करून घ्या. तुम्ही उद्यापर्यंत बोला. तुम्हाला उद्या चान्स. ठीक आहे. नेक्स्ट ताई आहेत. तुमचं माईक सिस्टम व्यवस्थित करून घ्या. मला पुढच्या दिसत आहेत रोहिणी बच्छावताई. रोहिणी बच्छावताई, मला 3 नंबरचं कॅल्क्युलेशन समजून सांगा. रोहिणी ताई. ओके ओके प्लीज. तर फर्स्ट आहे 470. तो आपण 4 केला 100च्या रॉडवर, 7 10च्या रॉडवर, 0ला काही ऍप्लिकेशन नाहीये. परत पुढे 126. सो 100च्या रॉडवर तिथे 1 अवेलेबल नाहीये. सो आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. +1 साठी -4 +5, देन 2 म्हणजे 20.
रोशनीताई बोलत राहा तुम्ही. हा ठीक आहे. 20 सो आपण 10च्या रॉडवर +2 केला आणि 6 हा युनिटच्या रॉडवर अवेलेबल आहे. म्हणजे आता 20 आपण ऑल्सो डायरेक्ट अवेलेबल आणि 6 ऑल्सो डायरेक्ट अवेलेबल असं एक्सप्लेन हा. करा. ओके. हो 20 is direct available on 10th rod and 6 is also direct available on unit rod. व्हेरी गुड. Next is -242. तो 100च्या रॉडवर आता -200 अवेलेबल नाहीये. सो आपण 100च्या रॉडवर फॉर्म्युला यूज करणार. -2 इज इक्वल्स टू +3 -5. व्हेरी गुड. 10च्या रॉडवर -40 करायचं आहे. सो आपण 10च्या रॉडवर -4 केला. आता युनिट रॉडवर दिस इज अ -2 डायरेक्ट करायचं आहे. अवेलेबल असं बोला ताई. -4 Okay. इज अ 10च्या रॉडवर -4 डायरेक्ट अवेलेबल. -4 10च्या रॉडवर डायरेक्ट अवेलेबल आहे. सो आपण -4 केला. -2 आता आपल्याला युनिटच्या रॉडवर करायचा आहे जो डायरेक्ट अवेलेबल नाहीये. सो -2चा फॉर्म्युला आपण यूज करणार. +3 -5. वंडरफुल. आता 111. सो 100च्या रॉडवर 100 अवेलेबल आहे. सो आपण +1 केलं इथे. त्याच्यानंतर परत 1 10च्या रॉडवर जो अवेलेबल आहे डायरेक्ट अवेलेबल आहे आणि 10 युनिट रॉडवर +1 डायरेक्ट अवेलेबल नाहीये. सो आपण इथे फॉर्म्युला यूज करणार आहे. +1 इज इक्वल्स टू -4 +5. सो द आन्सर इज 465. सो वंडरफुल. छान एक्सप्लेन केलं तुम्ही. म्हणजे तुम्ही तिघ ताईंनी थोडंसं इम्प्रुव्हमेंट करत करत रोहिणी ताईने छान इम्प्रुव्हमेंट केलं. सो एक लास्ट कॅल्क्युलेशन शुभांगी ताई एक्सप्लेन करण्याची इच्छा आहे का? तुमचा नंबर दिसतोय म्हणून तुम्हाला मी संधी देतो. हा एक इच्छा आहे? येस किंवा नो. जर करायचं असेल तर लवकर हात वरती करा, नाही तर मला पुढे जायला करायचंय. सो वंडरफुल. सो हे 2 नंबरचं कॅल्क्युलेशन एक्सप्लेन करा. चला लवकर फास्ट एक लास्ट घेऊ आणि मग आपल्याला काही कन्सेप्ट बाकी आपल्या त्या कन्सेप्टकडे जाऊ. शुभांगीताई माईक ऑन करा. क्लिअर आवाज आला पाहिजे आणि थोडा मोठ्याने बोला. ओके. 2645. 2000 is direct available on 1000 rods. 600 is direct available on 100 rods. 40 is direct available on unit rod, and 1 is direct available on unit rod. मग 40 then चुकवला. add 40चा 4 इज डायरेक्ट 40 अवेलेबल ऑन 10th रॉड. थोडंसं एक्सप्लेन 10th करताना rod. घाई करू नका. ॲज अ टीचर सिस्टमॅटिक एकही चूक होणार नाही याची सर्वजण काळजी घ्या. नेक्स्ट ताई. हा. Plus 2 is direct available on 1000 rod. Again 200 is direct available on 100 rod. Then 0 is not applicable. Then 9 on unit rod. 9 is not available. Then -1 plus 10. -1 plus 10. Then add 800. थांबा घाई 18 नका करू. 10 कसा गेला ते पण सांगा आम्हाला. 10च्या रॉडवर 10च्या रॉडवर -1 plus 10. हा -1 plus 10. नाही, असा फॉर्म्युला नाहीये +10चा. शुभांगीताई +1चा फॉर्म्युला काय? करीत शुभांगीताई. +1 +1 इज इक्वल टू बोला. भिंतींवर लिहिलंय का? +1 is तुमच्या equal घराच्या to भिंती दाखवा मला. छान ब्लॅकबोर्ड बनवलाय ना, त्या भिंतींवर फॉर्म्युले लिहिलेत का बघा बरं. मग ते मुलांसाठी जे तुमच्यासाठी नाहीत का नाही त्या ना. भिंती? सांगा मला. +9चा फॉर्म्युला -1 plus 10. मग +10 डायरेक्ट आहे का तिथं 10च्या रॉडवर? जोरात बोला. नाही. मग कसा करायचा तो नाही. +10 सांगा. -1 10च्या युनिट रॉडवर आणि +10 10च्या रॉडवर. सांगा ना तो +10 कसा करायचा ते. पहिल्यापासून सांगू का सर? नाही कन्फ्युज झाले. कन्फ्युज काय झालंय? मुलांमध्ये असं कन्फ्युज झालं तर देतील का तुम्हाला? आठवड्यातून तुम्ही एकच क्लास घेणार आहेत, महिन्यात 4च क्लास घेणार आहेत आणि 2000 रुपये घेणार आहेत एका लेवलचे. देतील का पालक तुम्हाला?
आठवड्यातून एकच क्लास घेणार, 3 महिन्याचे 12च क्लास घेणार आणि 3,000 रुपये फी पाहिजे आपल्याला. आपण कसे किती किती लेवलचे एकदम स्ट्रिक्ट आणि एकदम किती कॉन्फिडन्स टीचर पाहिजे आपण. आपल्याला जर कॉम्पिटिशन जर करायची मार्केटमध्ये तर आपण किती कॉन्फिडन्स पाहिजे हे लक्षात घ्या. मला काय सांगायचंय, आपण 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 12 क्लासेस घेणार आहोत आणि पालकांकडनं अपेक्षा आहे पालकांनी आपल्याला 3,000 रुपये दिले पाहिजे एका लेवलचे. आपण किती कॉन्फिडन्स टीचर पाहिजे, किती मेहनत केली पाहिजे हे पहिले लक्ष द्या. आणि म्हणून सबमिशन, म्हणून रोज प्रॅक्टिस करा, रोज बोमट्या मारा. का सांगतो मी? साध्या भाषेत व्हिडिओ बनवा, शिकवा, ब्लॅकबोर्डवर शिकवा, स्वतःचे व्हिडिओ बनवा. ते तुमचे व्हिडिओ मला आले पाहिजे होते. मी सांगितले असत्या ताई तुमचं हे चुकतंय इथं, पण तुम्हाला वेळच नाही व्हिडिओ बनवायला. कळू द्या ना साऱ्या जगाला तुम्हाला येतंय की नाही हे. सो प्लीज, जसं तुम्हाला वाटतं ना तुमचे मुलं स्मार्ट असावेत, फास्ट असावेत, तसं तोच निसर्गाचा नियम तुम्हाला पण लागू होतो. प्लीज अंडरस्टँड. ओके, सो प्लीज एव्हरीवन, पुन्हा परत हे समजून सांगा. ओके, प्लीज कॉन्फिडंटली समजून सांगा प्लीज. पहिल्यापासून सांगते. हो, थोडं फास्ट, पण आता वेळ नका वाया घालू. 2,000 on 1,000 fraud, 6 is available on 100 fraud, and 4 is available on 10 fraud, and 1 is available on unit fraud. Then plus 200, plus 2,000 is direct available on 1,000 fraud. 200 is direct available on 100 fraud. 0 is not applicable. Plus 9 is not available on unit fraud. Plus 9 30, minus 1 plus 10. Minus 1 plus 10 is not available. Plus 10 30, minus 40 plus 50. मी काही केलं का आता? आलं ना तुम्हाला? आलं ना? हेच अपेक्षित होतं सुरुवातीला तुम्ही एक्सप्लेन करण्याची. याला म्हणतात रिकॉल सेन्स. राईट टाइम राईट इन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यातून बाहेर आली पाहिजे. याला म्हणतात रिकॉल सेन्स, यालाच म्हणतात इंटेलिजन्स. आणि हे इंटेलिजन्स मुलांमध्ये डेव्हलप व्हावं म्हणून आपण अबॅकस शिकवतो. मॅथमॅटिक नाही शिकवत आपण याला. ब्रेन मध्ये ठेवलेली माहिती अलगदपणे जेव्हा गरज आहे तेव्हा ती राईट इन्फॉर्मेशन बाहेर क्विकली आली पाहिजे. इकडे लक्षात आहे, क्विकली बोलतोय मी तुम्हाला. अशी नाही की त्या 4-5 मिनिटातून आठवली, असं नाही. क्विकली इन्फॉर्मेशन आली पाहिजे. याला म्हणतात चिंतन आणि मनन. काही माहिती आपण ब्रेन मध्ये ठेवली, तिला क्विकली रिकॉल करता आली पाहिजे, आणि त्याला म्हणतात ब्रेन शार्प करण्याची टेक्निक. सो नेक्स्ट 809 एक्सप्लेन करा. So next is 800. 800 is not available on 100 fraud. Then minus 20, minus 2 plus 10. Minus 2 is direct available. Plus 10 साठी 1,000 fraud वर जावं लागेल. 1,000 fraud साठी plus 10 साठी minus 4,000 plus 10,000. Sorry. 5,000 येतो Plus वरचा. minus plus 5,000. Then 0 is not applicable. Then plus 9. Plus 9 is direct available on unit fraud. व्हेरी गुड. Then ओके. next is 2,309. 2 is not 2 is direct available on 1,000 fraud. 3 is direct available on 100 fraud. 0 is not applicable. Then again 9. Plus 9 is not available. Then minus 1 plus 10. Minus 1 30, minus 1 again on 10 fraud plus 10. Answer is 7,968. सो वंडरफुल. छान प्रयत्न केला तू शुभांगीताई. वंडरफुल, नो प्रॉब्लेम. तुम्ही स्ट्रगल सहन केला. म्हणजे मी पण थोडंसं मध्ये रागवलो, बोललो, पण तुम्ही कॉन्सन्ट्रेट राहिलात तरी पण. सो वंडरफुल, थँक्यू. सो एक जस्ट एक्सप्लेनेशन होतं इथं. थोडंसं थांबूया आणि थोडंसं तुम्हाला बेंच मार्किंग देतो. जर हे कॅल्क्युलेशन अशा पद्धतीचं एक कॅल्क्युलेशन मला आठवत नाही तो दिवस, पण एक 8-10 दिवसापूर्वी आपण एक 17-16 लाईनिंगचं
जे तुम्हाला मनात आलं 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी तुम्ही कॅल्क्युलेशन दिले आणि याच क्लासमधल्या प्रत्येक ताईने ते एक्सप्लेन केलं होतं. मग ते 1000 रॉड पर्यंत गेलो का 10,000 पर्यंत गेलो मला पण आठवत नाही. पण मला वाटतं काहीतरी 1700 अँड समथिंग असं काहीतरी त्याचा आन्सर होतं. मला पुढचं काय आन्सर आठवत नाही त्या दिवसाचं. सांगण्याचा अर्थ असा होता की इथं मात्र चालू होतो एकलव्याचा बाणा चालू होतो. सर्वजण प्लीज इकडे थोडंसं पाठीचा कणा सरळ ठेवला म्हणजे तुमच्या डोक्यात डायरेक्ट जाईल मी जे बोलतोय ते. इथं मात्र सुरू होतो एकलव्याचा बाणा चालू होतो इथून. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. आणि एकलव्याचा बाणा काय असतो? ठीक आहे ना, माझ्या साईडची लाईट गेली, मी प्रॉब्लेम मध्ये, पण तुमच्या घरी लाईट आहे ना. क्लास बंद झाला, पुढचे 25 कॅल्क्युलेशन करूनच मी झोपले. असं कोणी केलं त्यांनी हात मला वरती करा. मला तो एकलव्य शोधायचा आहे क्लासमध्ये. नाही, प्रामाणिकपणे करा ना. लाजून बिजून कशाला करतात की बाबा कोणाला बक्षीस भेटणार नाही, कोणाला फाईन होणार नाहीये, काही कोणाला दंड होणार नाहीये आणि कोणाला काही बक्षीस भेटणार नाही. केलं असेल तर केलं असेल, नसेल केलं तर नसेल केलं. पण मला बघू द्या कोण एकलव्य आहेत नेमका क्लासमध्ये. आता आमच्या लक्ष्मीताईंचा मात्र मला आणि दर्शनाताईंचा प्रामाणिकपणे हात वरती दिसला. तर सांगण्याचा अर्थ पहिले लक्ष द्या की म्हणजे काही कंडिशन मध्ये इकडे लक्षात की व्हॉट वी रिॲक्ट, आपण आपण कशा पद्धतीने रिॲक्ट होतोय, कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतोय सिस्टमला, कशा पद्धतीने परिस्थितीला आपण रिस्पॉन्स देऊन आपण डेव्हलप करतोय, याच्यावर आपलं लर्निंग आवेल. हा थोडासा वेगळा प्रकार आहे वाघमोडे ताई. जर तुम्हाला वाटलं लाईट जाऊ द्या ना, जे काय असेल ते, पण आपला टास्क 25 कॅल्क्युलेशन 10 कॅल्क्युलेशन करून 15 मिनिटं टूलवर 15 मिनिटं फिंगरिंगवर मस्तपैकी झोपून गेलो, झाला तुमचा एकलव्याचा बाणा. आणि जर एकलव्याचा बाणा झाला नसेल तर तुम्ही जगातले 5 लाख जरी भरले तरी तुम्हाला एक्सपर्ट कोणीच बनवू शकत नाही. परत सांगतो, पण माझी शिकवण्याचीच पद्धत ही आहे, कारण मी 8 दिवसात 8च लेवल शिकवतो आणि असे 15, 16, 20,000 विद्यार्थी शिकवले असेल मला आठवत पण नाही. कितीतरी 35 शाळांमध्ये आमचा प्रोजेक्ट चालायचा. रुपाली मॅडम आणि आम्ही जायचो. तिथल्या पण मुलांना बसल्या बसल्या एका दिवसात एक लेवल शिकवून टाकायचो. आमचे वेगवेगळे प्रोजेक्ट चालायचे तेव्हा. सांगण्याचा अर्थ असा आहे, त्याच्यात उद्देश असा होता, पेरणाऱ्याने पेरत जावं, ज्या पोटेन्शियल असतील, ज्या बियांमध्ये पोटेन्शियल असेल, ज्याच्यामध्ये खरी एनर्जी असेल, जे प्युअर असेल, ते कुठेही खडकावर पण उगवताना तिथं महावृक्षात त्याचं रूपांतर होतं. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. पण एखाद्या ठिकाणी चांगलं म्हणतात ना की आमच्या तापी नदीच्या काठावर काळ्याची जमीन असली, तिथं सुद्धा पेरलेल्याला सुद्धा म्हणतात ना की ते निर्जीव असेल तर त्याला चांगल्या जमिनीत जरी पेरलं तरी नाही उगवत. सांगायचा अर्थ असा आहे, पोटेन्शियलिटी पाहिजे आणि खऱ्या अर्थाने दमदारपणा खरा. म्हणून हा एकलव्याचा वाणा आहे. तो एकलव्याचा वाणा सर्वांमध्ये आला पाहिजे. हे सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठलेही अंक घेऊन कॅल्क्युलेशन करून बघा. प्रॉब्लेम आला तर जरूर टाका. अजून कोणीतरी एका ताईंनी मला आज मेसेज टाकलाय, आय एम कन्फ्यूज, व्हॉट इज दिस. कोणाचा मेसेज आहे मला आठवत नाही. कोणाचा मेसेज आहे, कोणी सांगेल का मला? नागरगोजे ताईचा. सुनीता नागरगोजे ताई त्याच बोलल्या मजा आहे. ताई माईक ऑन करा आणि तुमचा चेहरा पण दिसू द्या मला, म्हणजे मग ते क्लिअर करून पुढे जाऊ. कारण माझं तुम्हाला बाळ पण शांत सुटलं झोप लागली पाहिजे, मला पण शांत झोप लागली पाहिजे, तर या पुण्याच्या कामात भाऊ बहिणीचा म्हणजे म्हणतात ना की ते सर बोला, आवाज येते मला, बोला सर. हा. काय वाटतं तुम्हाला, काय कॅल्क्युलेशन मध्ये काय गंमत आहे सांगा बरं. तुम्हाला काय वाटतं पहिले ते सांगा. कॅल्क्युलेशन सांगा, काय कॅल्क्युलेशन आहे? काय एक मिनिट, +2 आहे, +5 हम्म, आहे, -1 आहे आणि -70 करायचं आहे. तर -10 कसं करायचं म्हणजे हम्म. मग आधी हे करायचं सर का, -1 + 10 करायचं का 9 7.5? तुम्हाला काय काय बोलता येईल ना, तुम्हाला काय डोकं लावायचं ना ते डोकं लावून घ्या, मग मी लावेल डोकं. मग मी प्रश्न विचारेल, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं. लावून घ्या काय काय डोकं लावायचं तुम्हाला. अजून सांगा काय काय करायचं, तुम्ही सांगा मला पहिले. गोंधळ झालाय म्हणून सर मला आता नाही सर, नाही मी समजलं. कोणाशी या क्लासमध्ये बोललो नाही. तुम्ही सांगा, मी प्रश्न या क्लासमध्ये कोणाला विचारू, तुम्ही चॉईस करा. या सर्व ताईंमधून त्या उत्तर देतील तुम्हाला. तुम्ही मी चॉईस करा ग्रुपवर कुठल्या ताईंना विचारू प्रश्न हा. विचारा सर, कुठल्या पण ताईला विचारा. नाही 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 नाही, ती चिटिंग होईल. मग तुम्ही म्हणाल तुम्ही त्या ताईंशी फोन बोलून ठेवलेला आहे, असं नाही. नाही नाही, असं थोडंच होईल. नाही ना, मग मला तेच सांगायचंय ना. तर तुम्ही सांगा ना. माझा मेसेज ऋतुजा ना, ऋतुजा. कुठे आहे ऋतुजा? आहे का ऋतुजा क्लासमध्ये?
ऋतुजाने दांडी मारली आज. त्या लक्ष्मीताई हुशार आहे, त्या लक्ष्मीताईंना विचारतो. लक्ष्मीताई, कॅल्क्युलेशन तुम्ही वाचलं का, या ताईने टाकलेलं ते? हो, वाचलं दुपारी. हा.